पगार घेतायत सगळे, या लवकर या। तुम्ही आमचे नोकर आहेत, आम्ही तुमचे नाहीत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन, खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचा चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन। महिन्याच्या महिन्याला पेमेंट व्हायला पाहिजे ना सर, महिन्याच्या महिन्याला पेमेंट झाले। पेमेंटचा विषय नाही, आम्ही शिफारस पत्र घेऊन आलतो, आम्हाला फक्त माहिती पाहिजे होती, त्याने आम्हाला मागे लावलं। कर्मचारी सगळे उद्धटपणा करतायत, कुणी हे मनावर काही घेत नाही। साहेब आमच्या मागण्या एवढ्याच आहेत, 5 महिने निस्वार्थी काम केलेलं आहे, त्याचा आम्हाला मोबदला द्यायला तुम्हाला काही हरकत नाही। तुम्ही का देत नाहीत? तुम्ही पैसा मागताय आमच्याकडून 200 रुपये महिन्यानी, असे म्हणून 5 महिन्याचे 1000 रुपये। त्याचं नाव सांगा कोणाचे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हावेवर अ गुड कॉन्स्टिट्यूशन मे बी, बट दोज हु आर इम्प्लिमेंटिंग इट आर बॅड, देन द कॉन्सिक्वेन्सेस विल बी बॅड. बट हावेवर द बॅड कॉन्स्टिट्यूशन मे बी, बट दोज हु आर इम्प्लिमेंटिंग इट आर गुड, देन द रिझल्ट्स अँड द कॉन्सिक्वेन्सेस विल बी गुड. संविधान कितीही चांगलं असलं परंतु त्याची अंमलबजावणी करणारे कार्यकर्ते जर चुकीचे असले तर संविधान कितीही चांगलं असलं तरी सुद्धा त्याचे रिझल्ट हे चुकीचे निघतात. आणि जर कितीही वाईट संविधान असलं आणि अंमलबजावणी करणारी जर माणसं योग्य असतील तर निर्णय आणि त्याचे जे रिझल्ट्स असतात ते चांगले निघतात असं बाबासाहेब म्हणतात. खऱ्या अर्थानं तुमचा आमचा सांभाळ करण्यासाठी तुम्हाला आम्हाला हक्क देणारी, संरक्षण देणारी संविधान आहे. आणि ज्या वेळेला इथली अंमलबजावणी करणारे अधिकारी त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करत नाही त्यामुळं निश्चितच सर्वसामान्यांना त्याचा फटका बसतो. आणि म्हणून बीड जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांनी अतिशय भव्यदिव्य असा मोर्चा काढला आणि जिल्ह्याचे जे जिल्हा सहाय्यक आयुक्त होते त्यांना अनेक प्रश्न विचारले. प्रश्न कुठल्या स्वरूपाचे होते ते संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. परंतु आपण जर एक असलो, आपल्यामध्ये जर संघटन असलं, आपल्यामध्ये जर एकीचं बळ असलं तर निश्चितच आपण कुणालाही प्रश्न विचारण्याची ताकद आणि धमक ठेवू शकतो. संवैधानिक मार्गाने हे या विद्यार्थ्यांनी करून दाखवलेलं आहे. तुम्ही आमचे नोकर आहात, आम्ही तुमचे नोकर नाही. आमची पगार वेळेवर का काढत नाही? पगार काढण्यासाठी पैसे का मागता? ऑनलाईन अटेंडन्स व्यवस्थित का भरल्या जात नाही? आम्ही शिफारस पत्र द्यायला आल्याच्या नंतर आमच्यासोबत हुज्जतगिरी का घातल्या चालते? प्रशिक्षणार्थ्यांना पाहिजे तो सन्मान जिल्हा कौशल्य विकास विभागामध्ये का मिळत नाही? आम्हाला पैशांची मागणी का केल्या जाते? आम्ही काम करून देखील जर आम्हाला 5-5 महिने पगार होत नसेल तर ह्याच्या मागचं कारण काय? असा रोखठोक सवाल आणि जवाब त्या ठिकाणी जिल्हा सहाय्यक आयुक्त यांना प्रशिक्षणार्थ्यांनी केलेला आहे. आणि हे फक्त शक्य झालेलं आहे एकीच्या बळावर. नेमका काय प्रसंग घडलेला आहे, सहाय्यक आयुक्तांनी ह्याला काय उत्तर दिलेलं आहे, हे सर्व जे आहे तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. व्हिडिओ थोडासा मोठा आहे परंतु प्रशिक्षणार्थ्यांनी अत्यंत कळमळीनं या ठिकाणी सर्व प्रश्न मांडलेले होते. त्या प्रश्नांना जिल्हा सहाय्यक आयुक्तांनी कशा पद्धतीने उत्तर दिलं आणि एकीचं बळ काय असते विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने दाखवून दिलं, चला हे बघूयात. कौशल्य विकास विभागाचे कर्मचारी सगळे हुजरेगिरी करतात, अजिबात कुणाचं ऐकत नाही. 1-2 जर सगळ्यांना निवेदन सगळे तुम्ही शासनाचे पगार घेतायत सगळे, या लवकर या। तुम्ही आमचे नोकर आहेत, आम्ही तुमचे नाहीत. तुम्ही अजिबात कुणी काही इथं हे देत नाही, कुणीच व्हॅल्यू देत नाही. 1, 2, 4, 10, 5 जण आले तर कुणीच विचारित नाही. हे सांगताय बाब्याकडे जा, ते म्हणताय पप्प्याकडे जा, तुम्ही कशाला देत? सर आमचे पेमेंट पण झालेले नाही ना, महिन्याच्या महिन्याला पेमेंट व्हायला पाहिजे ना सर, महिन्याच्या महिन्याला पेमेंट झाले। पेमेंटचा विषय नाही, आम्ही शिफारस पत्र घेऊन आलतो, आम्हाला फक्त माहिती पाहिजे होती, त्याने आम्हाला मागे लावलं। कर्मचारी सगळे उद्धटपणा करतायत, कुणी हे मनावर काही घेत नाही। साहेब आमच्या मागण्या एवढ्याच आहेत, 5 महिने निस्वार्थी काम केलेलं आहे, त्याचा आम्हाला मोबदला द्यायला तुम्हाला काही हरकत नाही। तुम्ही का देत नाहीत? तुम्ही पैसा मागताय आमच्याकडून 200 रुपये महिन्यानी, असे म्हणून 5 महिन्याचे 1000 रुपये। त्याचं नाव सांगा कोणाचे पैसे मागणार कोण? तुम्ही ह्या राबवतात. काही तालुक्याचे ऐका, काही तालुक्याचे तुम्ही पेमेंट केलाय, एक गेवराई तालुक्याचे 4चे पेमेंट केलाय आणि आमचे एक माजलगावचे एकही पेमेंट नाही, काही शासकीय आपल्या संस्थांचे पेमेंट केलं नाही। ह्याचं काय अर्थ झालेलं नाही? बीड कौशल्य विकास ऑफिस बीड येथे आपण आज आलेलो आहे। विषय हो पूर्ण बीड जिल्ह्यात ऐका ना, ऐका शांत बसा, ऐका ना। बीड जिल्हा कौशल्य महामोर्चा आयोजित केलेला आहे।
ऐका ना, पैशाची मागणी 200 रुपये कोणत्या साहेबांनी? सर आम्हाला फक्त महिन्याच्या महिन्याला पेमेंट करा. प्रमाणपत्र घेत नाही बेडसकर साहेब. बसून घ्या तुम्ही त्यांना हे करा, आदेशित करा. सर, बसून घ्या. घेतल्याशिवाय आमचं उपस्थिती प्रमाणपत्र हातात सुद्धा घेत नाही. खरा बसाले सर, बसून घ्या. सर, बसून घ्या. अटेंडन्स 4 महिने काय झालं तुम्ही सांगितलं पाहिजे त्या लोकांना. अटेंडन्स पत्र सगळं केलंय ते करायला तयार नाही. काल बी येऊन गेले, काल त्यांना फायनल सांगितलंय. शिवसाहेबांना पत्र दिलंय आपण की माजलगाव वारंवार अटेंडन्स सांगून चुकत आहे. मग तुम्ही ऐका ना, हे जे त्या तालुक्यातले जे कॅन्डिडेट आहेत का नाही, तुम्ही त्यांच्याच कानावर घाला ना. हे पोरं तुमचे त्यांनी ते आवाज आल्यानंतर होईल ते बरोबर. आमच्या वर्धन तालुक्याचं पण हे चालू होतं. खाली बसून घ्या. खाली बसून निवेदन द्यावं द्या साहेबांना. तुमच्या कार्यालयातून असं सांगितलंय का पैसे मागणी करतात का लोक? पोरं इथे यायची गरजच नाही. आता म्हणे दोघं तिघं जण कोणता विषय Online ऐका, इथला विषय मी तुम्हाला सांगतो काय ज्यांनी पहिले येऊन गेले 4-5 जण नाहीयेत हे विभागात हे ह्यांनी स्पष्ट झालं की संपला विषय. बाकीचं बघू ना आपण. ह्यांचा विषय हे संपला. आधी येऊन गेले, यांना सगळा विषय माहिती. कर्मचाऱ्यांना सांगा ना म्हणा त्यांना. ह्यांचा विषय वेगळा आहे आणि ते पैसे मागणाराचा विषय वेगळा आहे. हे कळायला पाहिजे यांना ना. नाही आपल्याला हे पैसे ऑनलाईन आहे. इथं पडलं की सर, आम्हाला विषय काय माहिती का, जे पैशाची मागणी करतात लोक ते कौशल्य विभागाला पेमेंट काढण्यासाठी 200 लागतात. काय तुमचं नाव काय आहे त्यामध्ये? अप्रोल नीट नसल 6 स्टेपला तपासणी होती. अप्रोल नीट नसल, हाजरी नीट नसल तर मी रिजेक्ट करतो. आणि मी केलेत. चुकीच्या हाजऱ्या टाकायले वारंवार सांगून अखेरीला कंटाळून आपण काल पत्र दिलं, कॉपी दिली कलेक्टर साहेबांना, सीओ साहेबांना. माग सर का वारंवार सांगून 2च हाजऱ्या सर, माग सर. ते महाग साहेब बोलायला लागले. थांबा. ऐकता का? हो सर, हो. पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. विषय सगळ्या जवळपास 150-60 आपल्याकडे एम्प्लॉयर सगळे पकडून, माझं ऑफिस पकडून सगळ्यांच्या वेळोवेळी बरोबर हजेरी येते, पेमेंट जाते. पेमेंट 6 स्टेपला चेक होती. त्याच्यामुळे वेळ लागतो. विषय फक्त माजलगाव आणि बीडचा बीओचा आहे. त्यांच्या हाजऱ्या वारंवार चुकतायत आणि मी स्वतः रिजेक्ट करतोय, कारण हाजरीवर नीट पाठवायला लागते मला. ठीक आहे, तुम्ही तुमच्या बीओला म्हणा की बीओचा एक विषय